एस्थेटिक नाही काय किती वेळ वाट पाहते मी निघायचं ना आपण संपला समारंभ आणि पेपर रेटिंगचा कार्यक्रम तोही संपत आला तुम्ही शेवटपर्यंत थांबलाच नाही त्याची आवश्यकता नव्हती आणि प्रिन्सिपल बोलले तुम्ही गेलात ते चालेल म्हणजे तुमचा चेहरा कसा दिसतोय बरं वाटत नाहीये का तुम्हाला नाही तसं काही नाही अगदी उत्तम बरं रणजितचे नंतर मी पप्पांबरोबर गेले चालत ते जाऊ देत ना आपण विषय सोडून द्या तिकडे जायचं तिकडे जायचं हे मग तू इतकी वर्ष नर्स म्हणून काम केलं म्हणून तुला एक विचारतो विचारा ना तुझं काय सारखं आहे नंदूच्या वेळेला काय झालं एवढंच ना कधी कधी टेन्शन आलं की होतं नाही ते खाऊ पण तुझा काय दरकार आहे माझा शेवट मी काहीच तर्क केला नाही म्हणजे मला तशी गरजही लागली नाही का तुम्हाला काय समजलंय का नाही काहीच नाही हे मग एक काम कर तू ताबडतोब दवाखान्यात जा आणि मम्मीला जा पाठवून मला तिच्याशी बोलायचं मम्मींना ताबडतोब हे बघा मम्मींची मनस्थिती ठीक नाही आपण पुन्हा कधीतरी या विषयावर बोलूया हे बघ मग ह्या विषयाशी तर माझी सुख करू नको तू जा आणि मम्मीला पाठवून दे प्लीज मम्मींना पाठवून दे बांधायचे कोणाला मी नको येऊ नको हे मग तुला माहिती आहे मी तुझ्यापासून काही लपवत नाही पण आता नाही तू जा ना जरा मम्मीला पाठवून दे मला तिच्याशी बोलायचं संध्याकाळच्या प्रोग्रामला तरी जायचं ना आपण हो अगं सायन्स असोसिएशनचा प्रोग्राम बोललो की माझ्या डिपार्टमेंटचं फंक्शन जायलाच हवं बघतो तू जरा पाठवून दे मम्मीला प्लीज बरं हे माझ्या हार्ट मध्ये दुखतंय पुढे ये ना तू माहिती असं काय ना मला मध्ये मध्ये असा प्रॉब्लेम होतो म्हणजे ना असं ब्रीथिंग साठी प्रॉब्लेम होतो मला पण होतो मध्ये झोपेत पण पूर्ण नाही नाही हे सगळं मुलांनीच केलं माझं काही नाही हो हो येतोय थोडं हो हो हेमा सुद्धा आहे डॉक्टर दिळवाणींनी तुला काय सांगितलं हे सत्य जे आजपर्यंत तू माझ्यापासून लपवत आलीस हे तू चांगलं नाही केलंस मम्मी मग मी काय करायला पाहिजे अगं मम्मी तू मला तरी सांगितलं पाहिजे होतंस का मी ह्यांच्यापासून सुद्धा लपवलं रे हे राजू अगं उत्पन्न हा खसका सहन नसं झाला पण मी तर दरदाकट आहे ना मला माझ्यापासून का लपवलं का विश्वास घेतलं नाहीस मला अरे असं कसं म्हणतोस रे तू? अरे आत्ताच तर कुठे मोठ्या अडगळीतून तू बाहेर आला होता आत्ताच तर कुठे तुझं लग्न झालंय अरे सुखाचा पहिला घास घेतला असशील नसशील आणि तुला या दुःखात टाकायचं होतं का रे मी आग लागो त्या सुखाला अरे असं कसं आग लागून चालेल रे पोरा असं कसं आग लागून चालेल तुम्ही पण आवाज सांगतो ना अरे जशी मी तुझी आई आहे तशी तिची सुद्धा आई आहे पण हे सगळं तुला एकटीने सहन करावं लागलं का असू दे असू दे त्यात काय झालं जशी मी तुझी आई आहे तशी मी तिची सुद्धा आई आहे आणि हे सगळं आईने नाही सहन करायचं तर मग कोणी करायचं काय करतेस तू मी तुला मूर्ख सगळं काय काय बोललो आठवलं ना तर शरम वाटते ग शरम वाटते नाही अरे बाबा. सावलीला व्हिडिओ कर दिवस करते काय रडू? तसंच आहे अगदी तसंच आहे एरवी मला सांग ना त्यावेळेला संतूच्या जैसी मुलं आपलं जाऊन जाईल आम्ही सगळ्यांनी एवढी आग्रह पडतील एवढा त्रागा केला पण
सुद्धा नाही बोलली तो बोलली असते तरी ते आम्हाला समजलं काही नाही. मी नुसता मटतो नाही तर निष्ठू झालं स्वतःच्या सुखात. मी तिच्याशी खूप वाईट वागलो ग. मी सांगशील ते ऐकशील. ऐकतोय तू काहीतरी सांगत होतीस. अरे हल्ली असंच होते आणि असं झालं ना की नंदू माझ्याकडून पेनल्टी म्हणून एक साडी उकळते. राजू तुम्हाला बोललास असं वाईट नाही वाटलं. तू आणि पप्पा बोलले त्यात काळजी होती. पण नंदू पुढे काय वाढून ठेवलंय ते फक्त आणि फक्त मलाच ठाऊक होतं. अरे त्या अल्लड निष्पाप निरागस मुलीवरती देवाने जबर शासन केलंय. देवाने जबर शासन केलंय. राजू ते आठवलं ना तरी कसं तरी होतं. कसं तरी होतं. असं वाटतं पोटात कोणीतरी लचके तोडतात. खूप वेदना होतात. खूप वेदना होतात. आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी ठरवलं नंदूला खूप सुखात ठेवायचं. तिला अजिबात दुखवायचं नाही. तिला पाहिजे ना ते सगळं द्यायचं. तिला पाहिजे तिकडे न्यायचं. तिला खूप सुखात ठेवायचं होतं मला. तर परमेश्वराला सुद्धा अधिकार नव्हता तिला दुखवायचा. लग्नाचा हट्ट ठरला नसताना तर मी तिचे सगळे लाड पुरवत होते. सगळे लाड पुरवत होते. असं काय बघतोस रे तू माझ्याकडे. अरे तुझी आणि तिची गोष्ट निराळी आहे. तुम्हाला इथेच राहायचं होतं आणि तिचं जाणं हे नक्की होतं. तिला तिचं मरण कधी आहे हे माहीत होतं. तिला आपण काय बोलणार आणि का. माझ्या मुलाने हे मला मी खूप बोलली नाही. तसं नाही म्हणजे तसं नाही. अरे अरे तुम्हाला या जमिनीवरती राहायचं. हा किनाऱ्यावरची सगळी बंधनं तुम्हाला पाळायची. पण जिचा किनाराच तुटला तिला कसली आले बंधन आणि तिने का पाळायची. तिच्यावर का लादायची आपण. मम्मी मला खरं सांग नंदूला ब्रेक दे. मग मी दिखलं सेकंडरी नाही. मम्मी नाही. आपण नंदूला सिरियलला घेऊन जाऊ. तिचे माझ्यावर तिचे प्रख्यात सर्जन आहे. आपण तिचा उपचार तिथे करू. अरे या श्रीखंडात कुठेही तिच्यावर उपकार होत असताना तर या जीवाचं पाणी करून नेलाच तरी तिला नेलाच. म्हणजे तुला माहिती अरे डॉक्टर म्हणून खूप वाईट आहे. खूप वाईट. आपल्याला माहिती असतं जखम काय आहे, रोग काय आहे, पण आपल्याकडे त्याचा उपायच नसतो. म्हणजे तुला नीट सांग करशील. म्हणजे डोळे पुसून कायमचा निर्धार कर. तिला खूप खूप सुखात ठेव. तिच्यावरती खूप प्रेम कर. अगदी भाजलेल्या माणसाला कापसात ठेवतात ना राजू. असं असते.
नंदूताईने ना शनीची पीडा आहे म्हणून गेले 21 दिवस ती शनी महात्म्य वाचत. तुम्ही ती जाऊया शनीच्या देवळात घेऊन या. मग मी तशी तयारी करू. आमच्या नंदूताईला लवकर बरं कर रे, लवकर बरं कर. हा काय वेळेपणा चालवलाय? अशा भोजपणावर तुझी श्रद्धा आहे? राजू, जेव्हा सगळी शास्त्र आणि तत्वज्ञान जेव्हा सगळे पांगळे होतात ना, तेव्हा ह्याचा काळी मात्र म्हणून आधार मिळतो रे आपल्याला. अरे खरं तू गंगाराम आहे, तो पण सोमेश्वराच्या देवळातून रोज अंगारा आणतो आपल्या नंदूसाठी. राजू, नंदू आले. तू डोळे पुस आणि जा आधी तयारी कर लवकर. जा. मम्मी. अगं काय? अगं, पप्पांची ना गंमत झाली. गंमत काही नाहीये. पप्पा तुम्ही थांबव. अगं, आम्ही आहे ना पार्कमध्ये फिरायला गेलो हा. आणि पप्पा भेलपुरी आणायला गेले. तिच्यासाठी बरं का, मी नुसतं पन्नास द्यायला. पप्पा तुम्ही थांबव. अगं, तेवढ्यात ना तिकडून आहे ना माझ्या वर्गातला श्याम वर्मा आला. आणि तो माझ्याशी बोलत होता. अगं, आता तू मला सांग, आपण नीट बघून न बोलावं की नाही? आता कसं करणार? त्याने सुद्धा हिच्यासारखा खंडार आणि पैजामा घातला होता. पप्पा, तुम्हाला बेल बॉटम आणि कुर्ता घालायचंय का? अगं तेच ते. आणि त्याचे केस सुद्धा एवढे लांब बायकांसारखेच होते. नक्की झाले तरी काय? अगं, पप्पा तुम्ही विचारणार, तू नंदूची मैत्रीण का गं? अगं, तूच मला सांग. अगं, आजकालच्या ह्या पोरापोरींना असं ओळखता येतं का अशा पोशाखावरून? अगं मम्मी, श्यामने असा चेहरा टाकला म्हणते. तरी ना मी पप्पांना सांगत होते, अहो पप्पा, हा श्याम वर्मा, हा श्याम वर्मा. पण पप्पा ऐकतात कुठे? श्यामा, श्यामा. त्याचा आवाज सुद्धा आहे ना ते बायकीच होता. आणि बोलताना सुद्धा किती मला असा मुरडत देखील होता. पप्पा, या सगळ्या तुमच्या बाता आहेत. अहो, त्याच्या चेहऱ्यावर मारलेले कल्ले दिसले नाही का तुम्हाला? आणि मम्मी, अगं श्यामला ना मराठी येत नाही हे कळल्यावर तर पप्पांनी आपली हिंदीत बोलायला सुरुवात केली. आणि ती ऐकायला तर तू हळूच होतीस हा. एवढी मजा आली माहितीये? पोरं काय मला चुकलं नाही. आणि एक पाय वरती खाली झालं अशी. श्यामा, खाओ खाओ, ये भेलपुरी खाओ. मग बटाटे वडे तर काय खूबसूरत है. इथे बटाट्या वड्याला नव्हतं बोललो, मी कचोरीला बोललो. बाकी सगळं ते तिखटच होतं का भेळ भेळ. पप्पा, आपण आहे ना कचोरीला सुद्धा ना खूबसूरत म्हणत नाही. आता जशी कचोरी तशी चोपणी. त्या एवढ्या धाग्यावाडी करण्यासारखं काय आहे? म्हणजे नक्की खाल्लं तरी काय काय? अगं, सगळ्या फेरीवाल्याचा नुसता पडदा काढलाय पप्पानी. छान. अगं, जी येईल ना ते अगं त्या आंधळ्या भिकाऱ्यांना खायला द्यायला सांगितलं तुम्ही बाबा. पप्पा, त्या आंधळाचं निमित्त करून ना तुम्ही सुद्धा तुमचं वनभोजन उरकलं. मी आलो आहे जरा ऑफिस मध्ये महत्वाचे फोन यायचे. आलो आहे. भाभी, हा? तब्येत कशी आहे? अगदी छान आहे. पप्पा कसं झाले का गं? हेमा, हेमा कुठे आहे? इकडे बघू काय घातलंय इकडे. ही मी आणलेली साडी आहे ना गं? मग हेमाला ही साडी किती छान दिसत असेल ना?
आज मी या मुलगी बनवल्यावर पत्त्यांचा डाव खेळणार आहे. आज दादा आज फारच लहान झालेले दिसताय. माझ्याकडून काय लपाडीचं डाव खेळायचंय? लपाडीचा डाव का म्हणून आपले सगळे डाव खुल्लम खुल्ला. दादा पत्ते खेळायला ना याची डोळ्यांना दिसावे लागतात. सॉरी नंदू. दादा इथं मला बरं होऊ दे रे. मग तुला दाखवू दे नंदी कोण आणि बैल कोणते. ते जाऊ दे. आपण दुसरं काहीतरी खेळूया. नाही दादा मला खेळता येण्यासारखं ना आता एकच खेळ उरलाय. आंधळी कोशिंबीर. आता सगळं ते सोड रे. अरे हे बघ दुपारपासून रेडी होऊन तयार होऊन बसले. तिला घेऊन जा बरं तू पार्टीला. जा आधी लवकर. मम्मी, हे नंदूच्या हातावर काळसर डाग बसले का? अरे दादा तुझ्या स्वीडनच्या सासूने ना चेकून केलंय माझ्यावर. चल काहीतरी. अरे गोळ्यांचे साईड इफेक्ट आहेत ते. इंजेक्शनने होतील पण. तयार झाले आम्ही. इकडे कुठे बघू इकडे. इथे मग मला इयरिंग किती छान दिसतात ना. तेव्हा आता हे इयरिंग सगळं तुलाच ठेवा. बक्षीस. काहीतरीच काय. हो हो बक्षीस. पण दादा पुढच्या भाऊबीजेला मला नवीन घेऊन दे म्हणजे झालं. भाऊबीजेला अजून वेळ आहे. तुम्ही चला बघू. तुम्हाला उशीर होईल ते जावा तुम्ही. आणि हिला पण आता आरामाची गरज आहे. तिला आराम करू. नंदू येतो हा. बाय. बाय. भाभीजी काय बघतेस? काही नाही गं. अगं डाग कुठे कुठे आलेत ना ते बघते. अगं छे जास्त नाही येत गं बाबी. मग चेहऱ्यावर पण डाग आहेत का गं? अगं नाही अजिबात नाही. आणि आले असतील ना तरी असू दे. हे मग हे बघ ना माझ्या अंगावर असे डाग आहेत. माझा डोळा तिरला झालाय. माझी केस गळतायत. मग माझं ते आणखी सिलेक्शन बजेट दिसत असेल तर काय नाही बाबा नाही. हे बघ तुझे डोळे बरे होतील. केस सुद्धा गळायचे थांबतील. डॉक्टर काकांनी मलम दिलाय ना ते लावले की तुझे डाग पण जातील बाबा. नक्कीच.
That's like my mom. Mom? तुला मी आणखीन एक गंमत सांगू? अगं ना, परवा मला जय भेटलेला. मी त्याला म्हटलं, अरे माझ्या मॉमचा ना लग्नासाठी का नकार होता ना ते मला कळलंय. अरे मी मेडिकलला जायचं ठरवलंय ना. आणि मॉम्स म्हणाली, मेडिकलला जायचं असेल ना तर 4-5 वर्ष तरी काढून टाकला पाहिजे. आणि मला हे मॉम्समधनं पटलंय रे. तर तू आहे ना आता एक काम कर, एक सुंदर मुलगी बघ आणि लग्न करून टाक. त्यावर जय काय म्हणाला माहिती, मला आजी बाई तू म्हणशील तसं उद्याच मुलगी बघायला लागतो. मग तुम्ही आणखीन एक मजा सांगू. मला काही झालंय ना हे जयला माहितीये. आणि जयला माहितीये ना हे सुद्धा मला माहितीये. निव्वळ फसवाफसवी मग, निव्वळ फसवाफसवी. पण मॉमच्या फसवण्याचा सोसण्यासाठी ती बळ मिळतं ना गं. अगं चिअरिंग चांगलं असेल ना तर हरणारी मॅच सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने खेळता येते. जिद्दीने खेळता येते. मग तू आता ना परत माझी आई हो. आणि मी काय सांगते ना ती आई. अगं मी मरणाला अजिबात घाबरत नाही का, अजिबात छे बिलकुल नाही घाबरत. या चेहऱ्यावरती राग आहे ना, हे डोळ्यातील लावणं, हे केस झालं. मॉम्सची विकृत मला सहन होत नाहीये का. मॉम्स मला विकृत होण्याआधी जाऊ दे. मॉम्स मला जाऊ दे. काय बोलू गं? अगं दैव फिरलं, देवाची माया आटली तरी आईची माया कधीच आटत नाही गं. कधीच आटत नाही. काय नंदू बेटा कशी आहे? मी अगदी छान आहे. कुणी डोळा दिली ना तर मॅच सुद्धा खेळायला जाईन मी. डॉक्टर तुम्ही बस, मी नंतरच सोडते. चल सावकाश सर. आणि हे बघ, जास्त विचार नाही करायचा, आराम करायचा. डॉक्टर तुम्ही बसा, मी आले. सावकाश. काय झालं डिस्टर्ब डॉक्टर माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही आजच्या दिवस दवाखाना सांभाळायचा. नंतर आईची गरज आहे. सांभाळेल की त्यासाठी एवढा विनंती अर्थ कशासाठी? बरं नंदू कशी आहे? छान आहे. डॉक्टर नंदूला तिचं दुःख कळलंय. काय पुसतोय तो. काय सांगताय? काय बोलता बाई? त्याचं काय माहिती कुठून पाडलेलं. फार धीराने घेतलंय ते. फार धीराने घेतलंय. थोडं डोळ्यात पाणी आलं होतं तर डोळा आलं होतं. डॉक्टर मेळा सिंगितलं मी तिचं ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. बाई, तुम्ही वेडे आहात का? अहो मेंदूवरच्या अशा शस्त्रक्रियेमध्ये हजारो एखादा पेशंट बरा होतो. आणि तीच आपली नंदू असेल डॉक्टर. दुर्दैवाने कदाचित नसेलही. नसली तर नसू दे, पण मी हा धोका पत्करणार आहे डॉक्टर. काय? हो. अखेर सवाल फक्त एकच आहे, की मरण कधी येणार.
मी हा धोका पत्करणार. इतकी वेदना सोसते, इतकं दुःख सहन करते, पण विद्रूप होण्याचं सुद्धा दुःख तिने सोसलंच पाहिजे का? डॉक्टर डोळा पिवळा होणं, केस गळणं, अंगावर डाग येणं, याचं दुःख फक्त 18 वर्षाची मुलगी समजू शकते. ते तुम्हाला आणि मला नाही कळणार. म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. पण ऑपरेशनचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला देवदत्ताचा विश्वासात घ्यायला हवं. ते तुम्ही माझ्यावर सोडा. रडते मी त्यांना सगळं सांगेन. पण डॉक्टर, तोपर्यंत तुमच्या हृदयात जर नंदूविषयी थोडी जरी माया असेल, प्रेम असेल, तर मी तुमच्याकडे विनंती करते डॉक्टर, तुम्ही किडवाणी करून लवकरात लवकरची तारीख काढा. लवकरात लवकरची तारीख काढा. शांत व्हा मुक्ताबाई, शांत व्हा. सर्वात तुझी परमेश्वर. हॉस्पिटलमध्ये सगळ्यात उत्तमातले उत्तम रूम ताब्यात घेतले, त्यामुळे काही गैरसोय होणार नाही. आपण निघायचं कधी? पप्पा आले की निघायचं आपण. मम्मी दवाखान्यात आहेत आणि ते जयसिंगरावर थांबले आहेत. नंदूचं डोकं खूप दुखलंय का? त्याचे बळे आहेत ते. काय माहित या बाईनं एवढं सोसण्याचं बल कुठून तयार केलंय कोणास ठाऊक. तुम्ही नंदुताईच्या सोसण्याबद्दल बोलताय? मी मम्मीला कोणकोणत्या दुःखातून जाताना मी बघितलंय. काय म्हणजे तुला आधीपासून ठाऊक होतं? हो. हेमा, अगं झाली का सगळी तयारी? आणि राजू, काय झालं तिकडे? सगळी तयारी झाली, आपण फक्त जाण्याची पोटी. ते आले की तुम्ही मग पुढे व्हा, मग मी मागून येते. हो. पडलेला फोन आहे, माझ्या घरी पडून होता. डॉक्टर हे आले की आम्ही निघणार. राजूला पाठवू गाडी. राजू, डॉक्टर दुधाचे व्हायचं ना आता. मम्मी पप्पा आले का? हेमा, अगं चहा टेन्शन. हिच्या पप्पांना कळतं. कशी आहे तुमची तब्येत? हेमा, चहा घेऊन येईलच. तुम्ही काही खाणार आहात का? तू मला खाण्याबद्दल विचारते? मग कोण विचारणार दुसरं? तुम्ही खूप प्राचीन काळी विचारायचे.
फक्त चौकोन आहे असं. एकटा चालतो. आपले चकुताई आहे ना, त्यावेळेस लहान होती ना, तिला हॉस्पिटलमध्ये यायला उशीर व्हायचा. त्यावेळेस ती काय करायचं माहिती, रात्री झोपताना तिची शाळू यायची अंगावरती. पुढे झाला. जा आता तू तयारी कर. लगेच कपडे मला नाही ऐकलं तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत असाल तर तुम्हाला एक सांगायचं. काय समजायचं? हो, असं काय करताय तुम्ही? नंदू? हो, नंदूला काही झालेलं नाही. ती एकदम बरी आहे, ठणठणीत येते. हो, ऑपरेशन म्हटलं की थोडाफार धोका येणारच ना. त्यात घाबरण्यासारखं काय आहे? मी तुम्हाला एवढंच सांगणार होते की तुम्ही तिला घेऊन पुढे जावा. मी मागावून दवाखाना संपला की येते. एवढंच सांगणार होतीस? नक्की? मला वाटतं काय ऐकायला लागते कोणास ठाऊक. अहो, असं काय करता तुम्ही? असं आहे का ना? हो, तसंच काही असतं तर मी नसतं का सांगितलं तुम्हाला? तुमचा विश्वास नाही आहे का हो माझ्यावर? तुम्हाला फसवतच वाटतं का हो मी? तसं नाही. आता नंतर सुद्धा आपले खूप बदल घडलेले, थोडी हुशार दिसते. आणि बरं का, आपली नंदू जर का हॉस्पिटलमध्ये बरी होऊन आली ना, की तिला दक्षिण भारत फिरायची मी कबूल केलेलं आहे पिकनिकसाठी. हो का? फक्त तिलाच? आणि आम्ही काय पाप केलंय? आम्हाला का नाही? आता पिकनिकला जायचं म्हणजे आपण सगळ्यांनीच जायचं बरं. तिला एकटीलाच नव्हे. किती सुंदर आहे ना रे कन्याकुमारी. मला आठवलं. खूप सुंदर आहे. आणि खूप लांब पण आहे. काय एवढी लांब नाही आहे. आपण विमानाने गेलो ना की बस 1-2 तासाचं अंतर आहे. व्हिडिओ कशाचं करते? तुम्ही आधी डॉक्टरांना वाटेला लावा. नाही तर आपल्याला जायला उशीर होईल हॉस्पिटलमध्ये. चला करू. काय देवदत्त? सवय? हो पण उद्या आणि कुठं सांगायचं आजच नाही असं ठरवलंय मी. सवय? आज ना उद्या त्यांना हे कळणारच. तुम्ही फक्त आजचं मरण उद्यावर ढकलता इतकंच. हो, मान्य आहे मला. मी आजचं मरण उद्यावर ढकलते. पण डॉक्टर मीच काय? हो, आपण सगळेच. प्रसंग आला की आजचं मरण हे आपण उद्यावरच ढकलतो. आणि मग प्रगतीच्या सावलीचा आधार घेत नुसतं बघत बसतो. मार्ग काढत बसतो. पण आपल्यासमोर कुठलाच मार्ग उरलेला नसतो डॉक्टर. कुठलाच मार्ग नसतो. पण मुक्ताबाई, डॉक्टर मगाशी मी खूप प्रयत्न करून त्यांना सांगायला गेले. आणि त्यांची अशी अवस्था बघून मी अर्धमूर्ख खरं सुद्धा खोटं म्हणून पुसून टाकलं. आणि मग मी ठरवलं मी त्यांना काहीही सांगणार नाहीये. अहो पण ते सांगून मला काय मिळणार? काय मिळणार आहे डॉक्टर मला? होणार आहे तो फक्त आणि फक्त अनर्थ. फक्त अनर्थ. म्हणून मी काहीच सांगणार नाहीये डॉक्टर. त्यांना समजायचंय तेव्हा त्यांना समजू दे. तेव्हा आपण बघू काय करायचं. चल.